Hello friends and welcome to our channel Path to Glory. तर आज आपण शिकणार आहोत प्लांट्स, स्ट्रक्चर अँड फंक्शन चॅप्टर नंबर 2 सेकंड स्टँडर्ड सायन्स. तर फ्रेंड्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे मराठीमध्ये. माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला टेक्स्टबुक आणि पेन्सिल घेऊन नक्की बघा आणि हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, कारण मी व्हिडिओ एक्सप्लेन करताना तुम्हाला मीनिंग सांगणार आहे, तर तुम्ही ते नोट डाऊन करू शकता. ओके. Plant structure and function. What helps us to easily identify the plants around us? Which are the various parts of plants? The roots, stems, leaves, flower, fruits, etc. of different plants are different. We can identify plants with the help of these different characteristics. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन होता की आपण कसं आयडेंटिफाय करतो प्लांट्सला, आणि सेकंड क्वेश्चन आहे की प्लांट्सचे पार्ट्स काय आहेत. ओके. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर हा आहे की जेव्हा आपण एखाद्या प्लांटला बघतो तेव्हाच आपल्याला कळतं की हा कोणता प्लांट आहे, कारण प्रत्येक प्लांटचे लीव्स, फ्लावर्स, जे पण फ्रुट्स येतात ते सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. ठीक आहे, दे हॅव डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. ओके. लेट अस नाव acquaint ourselves with these plant organs in greater details. तर आपण प्रत्येक ऑर्गन जे प्लांटचं आहे ते आपण डिटेल मध्ये शिकणार आहोत ह्या चॅप्टर. ओके. फर्स्ट एक्सपेरिमेंट. फर्स्ट इज रूट. Keep a moistened ball of crumpled paper in a conical flask. Place some soaked mud, that is bean or gram seed, in the flask between the paper and the glass ball. Observe and note the changes in the seed in 2 or 3 days. तर एक पेपर घेतलाय, मॉइस्ट पेपर जो भिजलेला आहे तो घेतला आणि कोनिकल फ्लास्क मध्ये ठेवलाय. जो आपल्याकडे फ्लास्क असतो, जो लॅबोरेटरी मध्ये अवेलेबल असतो, त्याच्यात हा एक्सपेरिमेंट केला. ठीक आहे. आणि तो पेपर ओला आहे आणि त्याच्यावर एक सीड ठेवलं. तर 2-3 दिवसात मग काय होणार ते बघूया. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड द रॅडिकल. तर हे जे सीडच्या खाली उगवतं, दिस इज कॉल्ड रॅडिकल. ओके. आणि जे वरती उगवतं, दिस इज कॉल्ड ल्युमिनी. ओके. The root that forms from the radical grows into the ground. ह्या रॅडिकल मधून जे रूट बाहेर निघतात, मोड निघतात. ओके. हे रॅडिकल आहे, ह्याच्यातून जे मोड निघतात ते सॉइल मध्ये जातात आणि ते रूट्स होतात. ओके. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोइंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट्स. तर हे रूट्स आहेत प्लांटचे. ओके. आणि मग वरती हे प्लांट उगतात. तर पहिला सीड असतं, त्याच्यातून रॅडिकल येतं आणि मग रॅडिकल मधून रूट्स येतात. ओके. लेट्स गो टू द नेक्स्ट पार्ट. Root of some plants produce secondary roots that grow obliquely and spread far and wide in the soil. तर हे रूट आहे. ओके. हे सिंगल रूट आहे. आता ते पण पार्ट्स मध्ये डिवाइड होणार पुढे पुढे जाऊन. ओके. हे प्रायमरी रूट आहे आणि मग हे सेकंडरी रूट्स आहे जे बाजूला येतात, आणि हे बारीक बारीक दिसतात ते आहे रूट हेअर. ठीक आहे. हे जे टिप आहे एकदम बॉटमला आहे त्याला रूट टिप बोलतात, आणि एक कॅप असते त्याच्यावरती, त्याला रूट कॅप म्हणतात. ओके. Take a glass jar and fill 3/4 of it with water. Place an onion on the mouth of the jar in such a way that its roots are towards the water. Observe the growth of the roots for 8 days. आता हे बॉटल घेतला आहे, जार घेतला आणि त्याच्यात पाणी ठेवलं पूर्ण भरून, थोडस जागा ठेवली. ओके. एक अनियन ठेवलाय त्याच्यावर आणि ते 8 दिवसासाठी ठेवलं. ठीक आहे. तर हे तुम्ही बघू शकता, इकडे पाणी कमी झालं आणि ह्याचे रूट्स मोठे झाले. ओके. Thread-like or fiber-like roots arise from the stems are called fibrous roots. तर हे fibrous roots आहेत अनियनचे. Thus, there are two main types of roots. Tap roots, जे आपण वरती बघितलं, आणि fibrous roots. Okay. Dicotyledonous plant have tap root, and while monocotyledonous plant have fibrous root. हे बघा, जे सिंगल सीडनी होतं ना त्याला मोनोकॉटिलिडॉन बोलतात, आणि ज्याचे सीड डबल असतात त्याला आपण डायकॉटिलिडॉन बोलतो. ओके. हे तुम्ही आधी शिकला असणार 7th स्टँडर्ड मध्ये, 6th स्टँडर्ड मध्ये. शो द सीड ऑफ प्लांट्स लाईक मस्टर्ड, सोरगम, जवार, मेज, पी, कोरिएंडर एक्सेट्रा इन अँड अर्दन पॉट. ओके. तर हे पण तुम्ही लावू शकता. Cultivate the plant for 8 days. Once the plant grows 15 to 20 centimeter high, uproot them. तर हा एक्सपेरिमेंट आम्हाला स्कूलमध्ये होता की स्वतःचं झाड लावून आणा. 8 दिवस आधी सांगायचे टीचर आणि 8 दिवसानंतर ते प्रेझेंट करायचं असायचं. तुम्ही पण सांगा की तुमच्या स्कूलमध्ये अशी ऍक्टिव्हिटी झाली आहे की नाही. Carefully, while the soil is moist, pull them gently in the large conical flask containing water. The soil will get washed off without any harm to the roots. Observe the roots carefully to see which plants have tap roots and which one have fibrous roots. तर त्याच्यात तुम्ही बघू शकता की कोणते प्लांट
चे टॅप रूट्स असतात आणि कोणते फायबरस रूट असतात. ओके. प्लांट्स लाईक मेज, शुगरकेन, sorghum have two type of roots. Some roots are underground, whereas some roots are above the stem, just above the soil. तर हे जे प्लांट्स आहे मेज, शुगरकेन, ठीक आहे, स्वर्गम, तर ह्यांचे प्लांट्सचे रूट्स खाली सुद्धा असतात आणि जमिनीवरती सुद्धा असतात. ओके. सो दीज आर कॉल्ड ऍडव्हेंटिशियस रूट्स. ऍडव्हेंटिशियस रूट्स. तर जे रूट्स जमिनीत सुद्धा असतात आणि जमिनीच्या वरती सुद्धा असतात, दोज आर कॉल्ड ऍडव्हेंटिशियस रूट. ओके. Besides the normal function like absorption of water and minerals, anchoring and supporting the plant, root perform some more functions too. तर ह्या रूटचा फंक्शन बघा, रूटचा फंक्शन असतं झाडाला पाणी आणि न्यूट्रिएंट शोधून आणणे. तर ऍडव्हेंटिशियस रूट्सचा फंक्शन प्लांटला सपोर्ट करणं पण आहे. हे जर तुम्ही बघाल तर हे पूर्ण मातीला पकडून उभं झाड, ठीक आहे. या रूट्समुळे ते स्ट्रेट उभं राहू शकतं आणि जमिनीला जोडून राहू शकतो एकदम घट्ट. Roots show some modification to perform these additional functions. Some examples of such modified roots are aerial roots, slit roots, runner, breathing roots. ठीक आहे. तर हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत रूटचे. Take some water in a small glass jar, put a plantlet in it in such a way that its roots are dipped in the water. Mark the water level of the jar and add 5 ml oil to the water. Record the water level on the next step. आता ह्यात पाणी सुद्धा टाकलं आहे आणि ऑइल टाकलंय, तर ऑइल ते वरती तरंगतं. ओके. सो लेट्स सी डिस्कस युअर ऑब्झर्वेशन इन द क्लास. हे तुम्हाला एक्सपेरिमेंट स्कूलमध्ये करायला भेटेल. ओके. यूज युअर ब्रेन पॉवर. What would have happened if plants like tamarind, banyan and mango had fibrous roots? What will happen if the root tip is injured? जर root tip injured झालं तर plant grow नाही होऊ शकणार. ठीक आहे. Which type of root do the fenugreek, spinach and onion plants have? Do you know? Roots emerging from the trunk and the branches of a banyan tree grow towards the soil. These roots are called prop roots. तर जे वड्याचं झाड असतं, ठीक आहे, त्याच्यातून जे वरतून जे रूट्स निघतात ना, असे धागे धागे, ते जमिनीपर्यंत जातात. These are called prop roots. What would be the use of these prop roots? In the beginning, the banyan tree has few prop roots, but later on their number increases so much that it appears like a small forest. Okay, ते घनीदार होतात हळूहळू. इन कोलकाता अ 250 year 250 वर्ष जुना banyan tree सुद्धा आहे कोलकातामध्ये बोटॅनिकल गार्डन मध्ये. इट इज सपोर्टेड बाय थाउजंड ऑफ prop roots. तर ते जाऊन जमिनीला टेकतात आणि ते स्टेम सारखे उगवतात. ठीक आहे. Is there any such tree in your neighborhood? तर हे इकडे क्वेश्चन सुद्धा दिले आहेत. ओके. Why are the underground part of plants like radish, carrot, beet and sweet potato thick, fleshy and swollen? Which part of the plant are they? These are all roots. ठीक है. Collect images of different types of roots and send them to your friends by email. आता नेक्स्ट पार्ट आपण बघूया प्लांटचा, दॅट इज स्टेम. The stem grows above the soil from the plumule of the sprouting seed. तर सीड बाहेर येतं, त्याच्यानंतर सॉइल मध्ये रूट्स जातात आणि वरती जे येतं ते आहे हे स्टेम. ओके. तर स्टेमचे पार्ट्स आपण बघूया. देर आर नोड्स ऑन द स्टेम. असे मध्ये मध्ये नोड्स असतात. जर तुम्ही स्टेम अशी स्ट्रेट नसेल, थोडं थोडं असं जर तुम्ही बघाल तर असा गोलाकार असतात, त्याला नोड्स बोलतात. ओके. The part of the stem between two nodes is called an internode. आता हे जे दोन नोड आहे, इकडे एक गोल आहे आणि इकडे एक गोल आहे. ठीक आहे. त्याच्या मधल्या पार्टला आपण काय बोलणार? इंटरनोड. ओके. The tip of the apical end of the stem is called a bud. तर हे जे वरती येतं त्याला बड बोलतात. बड म्हणजे ह्याच्यातून जे फुलं बाहेर येतात ते, त्याला बड बोलतात. Observe a branch of any plant and identify its different parts as per diagram. तर तुम्ही एक घरी प्लांट आणू शकता आणि त्याचे वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला स्वतःला सुद्धा दिसते. ठीक आहे. लीफ म्हणजे पान. Leaves grow from the nodes on the stem. Leaves are generally thin, flat and green in color. तर सगळ्यांचे जे पण प्लांट्स आपण बघतो त्यांचे लीफ असे फ्लॅट आणि थिन असतात, कोणाचे लांब असतात, कोणाचे छोटे असतात. ओके. The broad spread out part of the leaf is called leaf blade. तर हे जे पूर्ण जे पसरलेलं आहे ह्याला काय बोलतात? लीफ ब्लेड और लॅमिना. सायंटिफिकली इट इज कॉल्ड एज लॅमिना.
and its edges is called leaf margin. आता हे जे एज आहे, तुम्ही जर पान उलट करून बघाल तर तुम्हाला प्रत्येक पानात अशी एज दिसते. So that is called leaf margin. Leaf margin may be entire, dentate or lobbed. Okay. Dentate म्हणजे अशी कर्वी कर्वी असू शकते किंवा अशी लॉब्ड असू शकते. ओके, त्याला आकारच नसेल. The tip of the leaf is called leaf apex. ह्याला leaf apex बोलतात. It may be tapery, pointed or rounded. तर ही टेपरी असू शकते, अशी राऊंड असू शकते किंवा एकदम अशी टोकेरी सुद्धा असू शकते. ठीक आहे. Leaves of some plants have a stalk called a petiole. Petiole. तर अशी जी दांडी असते कोणत्या कोणत्या लीफला त्याला काय बोलतात? पेटियोल. Leaves of some plants do not have a petiole. The portion of the leaf attached to the stem is called leaf base. जिथून स्टेमला लीफ चालू होतं त्याला लीफ बेस बोलतात. ओके, आणि हे बारीक बारीक लीफ जे येतात त्याला बोलतात स्टिप्युल. डू यू सी स्टिप्युल्स इन ऑल प्लांट्स? Leaves of some plants have a single undivided leaf tip and a single midrib. Such leaves are called simple leaves. However, the leaf blades of leaves in some plant is divided into many small parts called as leaflets. हे असं असतं. Okay. Such leaves are called compound leaves. तर हे compound leaves आहेत. Simple leaf and compound leaf are the two main type of leaves. तर plants मध्ये variety मध्ये दोन types आहेत. एक simple leaf असणार आणि एक compound leaf असणार. Observe and discuss. Observe a branch of plant like rose, neem, coriander and hibiscus. In different plants, the arrangement of the leaves on the stem is different. तर प्रत्येक झाडाचं leaf structure जे येतं ते सगळ्यांचं वेगवेगळं असतं. तर तुम्ही जाऊन बघू शकता. Okay. Take a people leaf and a maize leaf and observe them carefully. तर एक people leaf घेतलं आणि एक maize leaf घेतला. ठीक आहे. People leaf is divided into two equal parts. People म्हणजे आपलं जे पिंपळाचं झाड आहे त्याचं पान घेतलं. ओके. The single mid vein which lies along the mid vein of the leaf blade. तर मधून अशी लाईन जाते जी लीफला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करते. They are branched and form a network of reticulum. त्याला काय बोलतात? रेटिक्युलम. जे पाठून वेन्स जातात त्याला रेटिक्युलम बोलतात. On the other hand, in the leaf of maize, all the veins are parallel. सगळे वेन्स असे स्ट्रेट आहे दुसऱ्या पानामध्ये. ओके. Running from the leaf base to the leaf apex म्हणजे टॉप टू बॉटम पूर्ण जे मेजचं प्लांट आपण बघाल त्याचे लीफ तर ते स्ट्रेट असते. Thus, the people leaf blade has a reticulate venation and the maize leaf blade has parallel venation. तर ह्याच्यातून जे फ्लो होतं, ठीक आहे, त्यांचं जेवण ते रेटिक्युलेट होतं आणि इकडे पॅरलेली जातं स्ट्रेट. ओके. आता हे एक्सपेरिमेंट्स आहे, हे तुम्ही तुमच्या क्लासमध्ये करू शकता. ओपन हिबिस्कस leaf. आता हे आपलं जास्वंदचं फुल आहे. ओके. फ्लावर मे हॅव अ लॉंग अँड अ शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिकल. हे जे स्टॉक आहे, जी दांडी आहे फुलाच्या खाली, दॅट इज कॉल्ड पेडिकल. One end of the pedicle is attached to the stem. तर हे टोक स्टेमला जोडलेलं असतं. ठीक आहे, फांदीला. The other end of the pedicle is expanded and swollen. Swollen म्हणजे असं जाड असतं हा पान. हे एक्सपांड होतं. It is called the receptacle. याला काय बोलतात? receptacle. Okay. Petal and other parts of the flower are supported on the receptacle. तर हे सगळे petals ह्याला जोडलेले असतात. Calyx, corolla, androecium, gynoecium are different parts of the plant. ठीक आहे. तर calyx काय आहे? In the bud condition, the petals are covered by leaf like parts called the sepals, which are green in color. They form the calyx. तर हे जे आहे त्याला काय बोलतो आपण? Calyx, corolla. This is made up of colorful parts called petals. Observe the shape, color and smell of the corolla of various flowers like rose, hibiscus, mogra, canthar and tagar. तर हे सगळं जे जोडलेलं असतं त्याला आपण काय बोलतो? corolla. This is the main reproductive part of the flower. तर एंड्रोशियम असतं त्याला मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट बोलतात. जेव्हा मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जुळतात, जे पोलन असतात ते उडून ज्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वरती बसतात, देन अ न्यू सीड और अ फ्लावर इमर्जेस. ओके. दिस कन्सिस्ट ऑफ स्टॅमिन.
Each stamen is made up of anther and filament. आता हे anther आहे जे बारीक बारीक येलो डॉट्स दिसतात ते, आणि हे filament आहे. Gynoecium. This is the female reproductive part of the flower. ठीक आहे, मी हे दोन्ही पण इकडे इमेजेस दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. This is made up of carpels. A carpel consists of stigma, style and ovary. हे इकडे जे स्टार्ट होता ना, हे ovary आहे प्लांटचं. Take a vertical section of hibiscus flower with the help of a sharp blade by cutting the flower verticals from stigma to pedicel. Both sections of the flower will be seen from the same structure. तर हे तुम्ही फुल घेऊन मधून कापला तर तुम्हाला हे पूर्ण त्याचे सगळे पार्ट्स दिसणार. ओके. After maturity, anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. तर हे जे anthers असतात, जेव्हा हे प्लांट फुल असतं ते जेव्हा मोठं होतं पूर्ण, तर हे जे येलो पार्ट आहे ते फुटतं, ठीक आहे, किंवा पडतं आणि ते स्टिग्माला जाऊन ह्याला जाऊन मिळणार. ओके. This process is called pollination. तर हे आणि स्टिग्मा जेव्हा एकत्र येणार, that is called pollination. Due to pollination, ovules, that is egg cells in the ovary, get fertilized. Fertilized ovules from the seeds form the seeds and the ovary develops into fruit. तर हे आणि स्टिग्मा आणि अँथर जेव्हा एकत्र येतात, ठीक आहे, तर ते जाऊन इकडे ओव्हरीला भेटणार. ओके. एग्स जनरेट होतात जे ओव्हरी मध्ये जाणार आणि हे पूर्ण फुल सुकून जाणार आणि खाली पडणार आणि हे ओव्हरी आहे त्याच्यातून फ्रूट बाहेर येणार. ओके. दिस इज कॉल्ड पॉलिनेशन. फ्रुट्स. We eat many different types of fruits. हे सगळे फळं आहेत. Each type of fruit has its own characteristics. There are variations in their shape, color, taste, etc. Mango contains only one seed. ठीक आहे, मँगो एकच सीड असतं मँगो मध्ये, whereas jackfruit consists of many seeds. Small fruitlets, each with its own seed. ठीक आहे. तर हे गर असतात, प्रत्येक गरामध्ये एक बी असतं जे फणस असतो त्याच्यामध्ये. Observe the fruits of bear, that is ziziphus, mango, chiku, apple, etc. What do you observe? Each fruit has a different skin or a shell. ठीक आहे. प्रत्येक फ्रूटची स्किन वेगळी आहे किंवा शेल वेगळं आहे. हे ग्राउंडनट आहे, ह्याला कडक आहे. ओके. हे पीजला आहे, हे नरम आहे. तर सगळ्यांची सीड्स आणि जी स्किन असते ती वेगवेगळी असते. Soak the seed of pea, wheat, rice, jowar, groundnut in water for 3-4 hours. Press the seed with your finger and observe them. तर जेव्हा तुम्ही शेंगदाणा पाण्यात जर भिजवला आणि त्याची बी दाबली तर ते 2 पार्ट्स मध्ये असतात. Which seed gets divided into equal parts? Seeds which get divided into 2 equal parts are called dicotyledonous. म्हणजे जर तुम्ही वाटाणा पण भिजत घातलात आणि त्याची स्किन काढली, ओके, तर ते 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं असं. ओके. So this is called dicotyledonous. And seeds which do not divide into 2 equal parts are called monocotyledonous.